Okay, mark your attendance. Mark the attendance in classwork as well as in chat box. "33 students are present. 31. आज स्ट्रेंथ इतकी कमी कस काय? काय माहितच नसेल मॅम, क्लास आहे म्हणून. हा, ऑफ झाले ना तुमचे क्लास काल. Yes, ma'am. 34 कोण आला आता? ठीक आहे, डन द एक्झाम्पल. येस मॅम. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल येईल सॉल्व करता. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, झाले सगळ्यांचे रफ केलं तर चालेल का? Yes, ma'am. No, ma'am. Okay, so fastly write down. Remaining student. Next example write करून घ्या. झालं मॅम. झाले सगळ्यांचं? Yes, ma'am. ओके. Okay, write down the example. Y equals to A bar, B bar. You can write bar. Huh? A bar, B bar, C bar, D. A bar, B bar, C bar, D plus A bar, B, C bar, D plus A, B, C bar, D plus A, B bar, C bar, D. Ma'am, C bar D. Okay, lastly C bar and D. C bar D answer. Yes? C bar D. Yes, good. आदेश आता स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. Yes, ma'am. ओके, आन्सर व्यवस्थित सॉल्व करायचं. जेव्हा क्वेश्चन राईट केला त्याच्या खाली लगेच के मॅप सिम्प्लिफिकेशन खाली लगेच राईट डाऊन करायचं किंवा डायरेक्ट के मॅप टाकलं तरी चालेल. के मॅप, then draw the K map. After complete the K map, write the symbol. आपण जेव्हा वन्स पेअर करतो त्या टाइमला असं करायचं म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे आपण कशा कशाची ऍडजस्टमेंट कशा कशाचा ग्रुप केलाय. हाऊ टू क्रिएट अ ग्रुप. ओके, so write down the example and solve this example. If any doubt, ask me. झाले सॉल्व? Yes, ma'am. केलंय का सगळ्यांनी सॉल्व? Yes, ma'am. आले आन्सर? सलोनी, Yes, ma'am. शुभम, विशाल, आले की आन्सर सगळ्यांचं? "34 स्टुडंट पैकी फक्त आन्सर आदेश, आकांक्षा आणि सलोनीचे झालंय का? मॅम आगे आन्सर. आ गया? आला मॅम. ओके, नवनाथ. ओके, गुड. क्या आन्सर? CRD. सी बार एंड डी. सॉल्व करून द्यायचंय का? No, ma'am.
Yes, ma'am. No, ma'am. Good. So how to solve this example so that we can create the K-map for the 4 variables. So for K-map there is a 4 variables, so total number of cells is 16. So first we make the K-map. So AB and CD. So write down here the AB and write down here the C and D. So the first value is C bar, D bar, C bar, D, then CD and C and D bar. C and D bar. And here value is A bar, B bar, A bar, B, A, B, and A, B bar. Okay, so the first value is A bar, B bar, C bar, D. So where we place the one? In which cell we First place row, the one? first row, first column. Second row, first column. Answer in the cell number, because you know that where is the cell number present. Yes, ma'am. Starting from 0. So in which cell we place the 1 First. for A bar, B bar, C bar, D? Yes, in first cell we print the or we write the 1. Okay. Next, A bar, B, C bar, D. In which cell we write the 1? Because cell number starting for here, cell number is 0, here 1, here 2, and here 3. In same way, we write the cell number. Yes? 5 number. Yes, 5 number. Okay. So write here the one. Next, A, B, C bar, D. 9. 9 number. 5, 6, 7, 8, 9. Okay, 1. 9, no. 9 number. याच्यात पण एक चेंज आहे. सेल नंबर मध्ये. आता 0, 1 जसं 2, 3 करता तुम्ही सेम आहे. आता इथे काय येईल 4, इथे येईल 5, इथे येईल 6 आणि इथे येईल 7. ओके. आपण ए बी आणि ए बार बी ची व्हॅल्यू चेंज करतोय इथे. इथे पण बघा व्यवस्थित. ए बी नंतर येतो ए बार बी ए बी बार नंतर ए बी येतो. म्हणून पण आपल्याला जेव्हा आपण सेल नंबर देतो तेव्हा पण आपल्याला तो चेंज करायचा आहे. तरी 9 नंबरलाच येईल ना. हॅलो. मॅम. आवाज येतोय का कोणाला? नाही. आवाज नाही येते का? नो मॅम. आता नो मॅम. No, ma'am. येतोय मॅम. आता येतोय का आता? येस मॅम. येतोय मॅम. ओके ओके. ठीक आहे. सो सेल नंबर कळाले सगळ्यांना? यस मैम. जब अपन क्या करते जब अपना सीक्वेंस हमने क्या किया था, जब हमारा सीक्वेंस था क्या था, फर्स्ट ए बार बी ए बी बार और उसके बाद सी डी था, ए बी था. ओके. बट यहाँ पे हमने जब के मैप यूज किया तो वहां पे ग्रे कोड के हिसाब से फर्स्ट आया सी डी और उसके बाद सी डी बार. तो आपको उसके अकॉर्डिंग ही सेल नंबर आपको क्या करने चेंज करने पड़ेंगे. इसके लिए मैंने क्या किया, यहाँ पे 0 1 उसके बाद सी डी बार आता है. सो यहाँ पे 2 3 सेम वे मैंने यहाँ पे फॉलो किया. बट यहाँ पे भी वही प्रोसीजर है कि जब आप फर्स्ट ए बार बी और उसके बाद ए बी बार आता है. सो आप जब दो रो कंप्लीट करते हो तो उसके बाद कौन सा आता है, ए बी बार आता है. इसलिए मैंने 7 के बाद यहाँ पे 8 डाला.
बिकॉज ए बार बी के बाद ए बी बार आता है। ओके, सो 7 के बाद यहाँ पे मैंने 8 डाला, उसके 9 10 और उसके लास्ट में क्या आता है आपका ए एंड बी। ओके, यस मैम। अंडरस्टैंड? कैसे सेल नंबर डाले हमने? यस मैम। यस मैम। जब आपको डायरेक्टली फॉर्म के बताया जाएगा तो यहाँ पे ऐसे ही नंबर दिए जाएंगे आपको, सेल नंबर। ओके, सो थर्ड वैल्यू विल बी ए बी सी बार डी। सो वेयर वी प्लेस द 1? 13 number. Yes, 13 number cell. So write here the 1. Next, 9. 9 number. A, B, C, D, 9. 9. So here we place the 1. So this makes the group of 4 adjacent ones. So that is the, what is the 4 adjacent one? It is known as the Quad. chord. So this is known as the chord. And so when we write the value of y, यामध्ये कॉमन काय येईल? y equals to C bar ए D. बी बार, सी बार बी, ए बी आणि ए बी बार, यामध्ये कॉमन काय येतं? सी बार डी. ओके, सो वेअर here write the C bar D and in bracket the remaining value, and this value is cancelled to each other by using the rules. So the value of the last is C bar C bar D. and D. Okay, and here the how many variables is eliminated? 2. 2. A and B. That is A and B. B. Okay, so A and B are eliminated. So understand this example? Yes ma'am. Okay, so write down the next one. एग्जाम्पल थोड़ा सा ट्रिकी है, आपके पेयर में जैसा किया था आपको वैसा करना है, बट आप कॉर्ड के हिसाब से करेंगे। तो कैसे Yes, ma'am. करते हैं देखो। सो एग्जाम्पल, राइट डाउन एग्जाम्पल y इक्वल्स टू y, here we write y equals to a bar b bar b bar b bar c bar d, a bar b bar c bar d plus a bar b bar c d plus a b bar c bar d plus a b bar c d। एल सॉल्व करता? Yes ma'am. ओके, ट्राय करा। Ma'am, B bar D. आपल्या यस B bar D. नो, मी तुम्हाला काय सांगितले, हा थोडा क्वेश्चन ट्रिकी आहे, पण आपल्याला यामध्ये काय करायचंय, इथं पेअर पण येतात आणि कॉर्ड पण येतात, पण आपल्याला मोस्ट ऑफ जास्त मिनिमम टर्म कोणत्या कॅन्सल करता येईल त्यावेळी आपल्याला पेअरिंग करायची असते के मॅप मध्ये, बिकॉज वी सिम्प्लिफाय द इक्वेशन and minimize the equation, so that you can use the K map. Value will be placed according to that. आली का? कोण सॉल्व करतं बघूया आता।
झालं? झालं एक एक्झाम्पल? Ma'am, B bar. नो. Yes, Varad. Good. B bar D, ma'am. Yes, B bar D. The answer is B bar D. Because the first value is, what is the first value? A bar, B bar, C bar, D. So where we place the one? In which cell? Second. 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 Sorry, first, ma'am. First and another third. First. Cell number first. Okay, here we place the one. Next, A bar, B bar, C. Where? Third. Third. Cell number third. Next, A, B bar. 9 number. 9 number. Okay. And A, B bar, C, D. 11. 11. 11. So, remaining term आहे ते काय येतील 0. So, when we create either you can create a pair or either you can create a chord, but most efficient way for that it is a chord because it can minimize the two variable, directly eliminate two variables. So, here we write the chord. So, in that way we write the chord. So, this is 1 and this is 2. So that create a chord because you know that when we discuss the pair, you can also in that way. Here we 1. Here, for example, here 1 are present and here also 1 are present. So we make the pair as a this one, this and this. Okay, the same procedure will be for that. That is, here we also creates a chord for 2 and 2. So makes the chord. So when we write the value. So first value y1 is the, so when we create a chord, so the value is, what is the common terms? Here B bar. in that first, A bar, B bar. A bar, B bar. in that way, what is the common term? When we A solve bar, this, B bar. no, आपल्याला ही टर्म पहिल्यांदा सॉल्व करावं लागेल. काय येईल व्हॅल्यू? कॉमन काय येईल यामध्ये? D. यस, D. D. A bar, B bar and D. काय येईल कॉमन? A bar, B bar and D because A bar, B bar also common value is A bar, B bar and D. So the value is A bar, B bar, or you can directly write the value for one. For example, A bar, first value is A bar, B bar, then C bar and D. Okay, and next one value is the plus A A bar, B bar. bar, C, D. Yes, A bar, B bar plus, sorry, A bar, B bar, C, D plus, because we can make the chord. So again plus, what is the value?
A, B bar, C bar, D. Yes, A, B bar, C bar and D plus what is the next value? A, B bar, C, D. A, B bar and C, D. Okay, good. A, B bar and C, D. So in the first two terms, which value will be common? B bar D. C and A B bar A bar, B bar. D. पहिल्या दोन टर्म मध्ये काय कॉमन येईल? A bar, B bar आणि D. D. In bracket, C bar plus C. C bar plus C. bar plus C plus नेक्स्ट मध्ये काय कॉमन येईल? A B bar. A, B bar, D. D. And also the value will be same as C C bar bar plus C. plus C. And so you know that the C bar plus C or A bar plus A value will be 1. One. So the remaining term will be A bar, B bar, D plus A, B bar, D. In both terms, which value will common? B bar D. B bar and D. And in bracket, the value is A bar plus A. A bar plus A. So the value is 1. So right answer is A bar, B bar and D. B bar, D. And the value will be limited as A and C. So when we create a chord, you know that when we create a chord, the two values will be eliminated. Two variables are eliminated. So when we create in that way, we create a chord. So again, same two value will be eliminated. Okay, understand? Yes, ma'am. Yes, ma'am. कळालंय सगळ्यांना? Oh, ma'am. Yes, ma'am. आता जर या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलं, आता इथे आता हे दोन्ही कॅन्सल करा, या दोन्ही जागेवर फॉर एक्झाम्पल वी कॅन अज्युम दॅट 0 आणि इथे 1 आहे आणि इथे पण 1 आहे. ओके, इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे, दोन्ही ठिकाणी 1 आहे. तर आपण कोणता कॉर्ड करू शकतो? करू शकतो का? Yes, ma'am. Yes, ma'am. करू शकतो. तो हा एक आणि हा एक, म्हणजे हा झाला कॉर्ड. ठीक आहे, बट इथे 1 आहे, या इथे 1 आहे, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे. या वेळेस कॉल करू शकतो का आपण? यस मॅम करू शकतो. येस, करू शकतो. 1 हा एक, हा एक आणि हा एक, हा झाला कॉर्ड. असं मी तुम्हाला एक सेम एक्झाम्पल देते. जर तो कॉर्ड असेल, जर कॉर्ड क्रिएट होते असेल तर त्याच्यातून 2 व्हॅल्यू इलिमिनेट होतील. ओके, जर कॉर्ड होत नसेल तर एक पण व्हॅल्यू इलिमिनेट होणार नाही त्याच्यातून. येईल एक्झाम्पल सॉल्व्ह करता मी असाइनमेंटला दिल्यावर? Yes, ma'am. Yes, ma'am. येईल करता? याच Yes, वेळी ma'am. मी Yes, ma'am. एक्झाम्पल देते. राईट साइडला 1 व्हॅल्यू येतील आणि ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचंय ते तुम्ही बघायचंय आणि तो कॉर्ड असेलच, Yes, ma'am. कारण की त्यातून जर 2 व्हॅल्यू तुमच्या इलिमिनेट झाल्या तर ते काय असेल? कॉर्ड असेल. ठीक आहे, येईल सॉल्व्ह करता? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so I will send this question in assignment. Okay, so leave the class and join to next class. Have a nice day, ma'am. Thank you, ma'am. Have a nice day. Happy New Year, ma'am. Once again. Okay.